नमस्कार, पूजाच हाऊस क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण झणझणीत असं तव्यामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचं पिठलं बनवणार आहोत। एक विनंती आहे, जर माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर पूजाच हाऊस क्वीनला सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी तवा गरम करत ठेवलेला आहे। तव्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेलं आहे। त्यानंतर एक 5 ते 6 लसूण पाकळ्या चेचून घेतलेले आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे। त्यानंतर इथं मी एक 4 ते 5 हिरवी मिरची अशी मधून कापून घेतलेली आहे आणि मिरची घालून घेत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरचीचा ठेचाही बनवून टाकू शकता। त्यानंतर मिरची छान अशी तेलामध्ये परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचे 2 कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदा घालून घेते। कांदा आपल्याला हलकासा बदामी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा हिंग घालून घेते। अर्धा चमचा हिंग घातल्यानंतर छान असं परत एकदा हे परतून घेऊन आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालणार आहोत। हळद घातल्यानंतर आपण हे परत एकदा परतून घेणार आहोत। जेव्हा तुम्ही पिठलं बनवायला घेता तेव्हा पिठल्याची फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे, तर तुमचं ते पिठलं चवीला छान लागतं। त्यानंतर इथं मी कोथिंबीर घातली आहे फोडणीमध्ये। कोथिंबीर जेव्हा तुम्ही फोडणीला घालता त्यावेळेस त्याची एक टेस्ट वेगळीच लागते। त्यानंतर 1 चमचा धने पावडर घातलेले आहे आणि आता इथं मी चवीपुरतं मीठ घालून घेत आहे। मीठ घातल्यानंतर परत एकदा हे छान असं परतून घेणार आहोत। आता इथं मी 3 चमचे बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पाणी ओतून हे छान असं ह्याच्या पूर्ण बेसनाच्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत आणि आता मी हे थोडंसं ह्याच्यामध्ये घालून परतून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वरून टाकू शकता, कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर पिठलं जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी असं ॲड करू शकता। इथं तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे पिठलं छान असं तयार होत आलेलं आहे। आता त्यानंतर आपण आता ह्याच्यावरती झाकण लावून एक 7 ते 8 मिनिटं आपण हे पिठलं छान असं शिजवून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकता, हे बघा मस्त असं आपलं हे बारीक गॅसवरती पिठलं शिजलेलं आहे। मस्त असा त्याला कलरही छान आलेला आहे आणि एकही तुम्हाला गाठ त्याची कुठं अशी दिसणार नाही। मस्त असं हे आपलं पिठलं तयार झालेलं आहे। इथं तुम्ही बघू शकता मस्त असं झणझणीत असं हे पिठलं तयार झालेलं आहे। अगदी हे तुम्ही भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत सुद्धा हे खाऊ शकता। मस्त असं आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि मस्त असं गरमागरम आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं पिठलं तयार झालेलं आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।